मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. प्रेमाचा प्रवाही प्रेमाचे भोवारे प्रेमाची वादळे येती जरी. प्रेमाच्या लाटाया प्रेमाने वाहून प्रेमाच्या तीराशी नेती तरी. प्रेमाचा चांदवा झरतो बेभान प्रेमाचे उधाण झेलू चला. ओ तुझ्या आईचा फोन आला होता. काही खायला केलंय का? मला खूप भूक लागली. हो पोहे केलेत ना, देते ना. नाही मी देते, थांब मी आणून देते तुला. आणखी काही आहे का खायला? आहे नाही म्हणजे काही करून देऊ का 5 मिनिटात? नाही नको. केळी आहेत का? हो म्हणजे आमच्या घरी आहेत. देऊ का म्हणून 2 मिनिटात? नाही नको. माझ्यासाठी तुम्ही एवढा त्रास नका घेऊ. मी जाता येता आणीन कधीतरी आणि खाईन. भूक शमली पाहिजे, नाहीतर माझी चिडचिड होते. अरे हो, ते धना आणि जयेशचं काय झालं रे? हा नाही, मी जाणार आहे पोलीस स्टेशनला. आता मी जरा पडतो. हा तू ऑफिसला नाही जाणार का? नाही, आज खूप छान वाटतंय मला. असं रिलॅक्स वाटतंय. खूप दिवसांनी मी टेन्शन न घेता सकाळी उठलोय असं वाटतं. मे महिन्याची सुट्टीच लागल्यासारखं वाटतंय मला. फोन पण नाहीये, त्यामुळे जास्तच छान वाटतंय. किती केविलवाणी धावाधाव करत असतो ना आपण. असं वाटतं की कामच करायला नको आपण. हा नाही, मी आधी पोलीस स्टेशनला जातो, मग आल्यावर झोपतो. हा हा हो हो सर. हाँ सर 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 एक मिनट सर. हेलो. हम काले है तो क्या हुआ दिल वाले है नहीं रे, है नहीं, सॉरी प्रधान. हम काले है तो क्या हुआ दिल वाले हैं. एक सर, मी तुम्हाला 5 मिनिटात करतो फोन परत. या हाँ बोला. हम तेरे 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 चाहने वाले हैं. आता तुम्हाला लहान मुलासारखा चिडवणार ना? अरे लहान मुलासारखं नाही रे बाबा, प्रौढासारखं चिडवणार हक्कानी. ते कसं वाटतं रे प्रधान, हारल्यावर कसं वाटतं? मी मला काय अनुभव नाही, कसं वाटतं? ओके ओके, ग्रो अप. अरे तर मागचं कशाला उकरून काढायचंय? आपण कोर्टात भांडतो ना, म्हणून आपली यारी थोडीच कमी होते. यारी राहणार रे, ए वेड्या, यारी राहणार. पण काय होणार, समाजातली प्रतिष्ठा कमी होणार ना. आता काय होणार, आता सगळीकडे पसरणार की प्रधान फॅमिली मॅटर मध्ये हारला, ब्रह्मे जिंकला, म्हणजे माझ्याकडे अशी क्लायंटची रांग लागणार, मग मी श्रीमंत होणार. बास रे बास, मी हारलो हेच तुला कबूल करायला हवंय ना. आणि पुढचं काय? मी जिंकलो म्हण ना. ओके ओके, मी हारलो, तू जिंकलास, बास. हा थांब थांब थांब, तसं नाही, तेवढंच नाही, तुला अजूनही जळवतो ना थोडं. ती तुझी क्लायंट बाई कोण? मिसेस पत्की. हा, ती भेटली मला. अरे ती म्हणत होती की हायकोर्टात जाणार आहे ती म्हणून, आणि तिला आता चांगल्या वकिलाची गरज आहे. अरे तुला इतकी शिव्या घालत होती ना, तुला आणि ओमला.
ती माझ्याकडे आली. हा. अरे पण हे टेक्निकली शक्य नाहीये. तू कशी काय तिची केस लढू शकतो? ओ सर, हे तुला माहितीये, मला माहितीये, पण तिला माहिती नाही ना. हायपर झाली, आतून हल्ली ती बाई. अरे त्या बाईला भेटलो, डेंजरस वाटली रे मला. माझं काय म्हणणं, त्या पत्कीला तरी कशाला पाहिजे ही बायको? मागते डिवोर्स देऊन टाकायचं ना, सोन्याहून पिवळं. प्रेम असंच असतं बाबा, पण तुला नाही कळणार, त्यासाठी हृदय लागतं. हम काले है तो क्या हुआ दिल वाले है. अरे हे गाणं इतकं समर्पक आहे ना, म्हणजे तू केस हारल्यामुळे तुझं तोंड काळं झालंय आणि परत तूच दिलवाले. बरं ऐक, कट करू नकोस, खूप महत्वाचं बोलायचंय. हॅलो, आले सर, आले. या. ये कम बस. उठ बस, उठ. ये कॉंग्रॅच्युलेशन. बस. थँक्यू सो मच. मग कसं वाटतं ग पहिली केस जिंकल्यावर? कसं वाटतं? कसं वाटणार आहे सर? मला माहित नाही ना, म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा उभा राहिलो ना, हारलोच होतो. म्हणजे सलग पहिल्या 17 केसेस सगळे सिनेमे फ्लॉप, पण 18व्या केस पासून बच्चाला नेव्हर लुकिंग बॅक. मग पत्कींची रिएक्शन काय होती? खूप चिडल्या त्या, ओरडल्या वाटेल तशा ओमच्या अंगावर. भर कोर्टात इतकं विचित्र पद्धतीने बोलल्या त्या त्याच्याशी. मी असते ना त्याच्या जागी तर मला तर सहनच नसतं झालं सर. कसे असतात क्लायंट्स? मला सांग, तुझं आणि ओमचं ओमच्या क्लायंटना माहितीये का? म्हणजे मी सोडून कोणाला माहित नाही ना? माहिती असेल तर दिस इज नॉट फेअर ईशा. तसं काही नाही. मग तसं काही नाहीये म्हणजे आता तसं काही आमच्यात नाही. आता तसं नाही म्हणजे काय? अगं मोठ्या बाबांनी सांगितले मला फोन करून की तुमचं मग सर कोणाला माहिती नाहीये. म्हणजे मी सांगितलं नाहीये. आमच्यात आता जे झालंय ते मी. ईशा बाळा, काय प्रॉब्लेम? सर सॉरी, पण मी आत्ता नाही सांगितलं तर चालेल का? अगं नाही, मला नाही, मला कशाला सांगायचंय. घे ते घे.
अगं भुके नाही ग, पाणी घे ना. थँक्स. थँक्स कसलं ग? हा, आणि सांगशील तेव्हा तूच सांग मला, म्हणजे त्या प्रधानांकडून नाही कळलं पाहिजे मला. हसली. सर प्लीज, मी 4 दिवस सुट्टी घेतली तर चालेल का? तुला आणि ओमला ट्रिपला जायचंय का? अरे सॉरी नाही, तू सांगणार नाही असं ठरलं नाही का? ए जा जा, खरंच जा, बिंदास जा, पण लगेच परत ये, नाहीतर माझी बोंब होईल. हा, ओके. मी येऊ? अरे तू कसली पार्टी देतोस? माझी पार्टी हारूनही केस जिंकली ना तर मी पार्टी देतोय. हो मग? हो. अरे हाट, नाही मला कॉन्फिडन्स आहे मग. हो, बायको, मुलं, शेजारी, गाव जेवण घालूया. हा, मी नंतर करतोय फोन. बाय. काय काय आहे सगळं? माझा राजीनामा. दोन चहा पाठव, ताबडतोब पाठवणार. हा, काय काय आहे सगळं? सर मला आता काम करायची इच्छा नाही. ओम, तू फार इमोशनली निर्णय घेतोस. अरे हे करायची काहीच गरज नाहीये. मी माझं नुकसान होतंय म्हणून नाही सांगत आहे. मला माहिती आहे सर, पण हा राजीनामा दिल्यानंतर मला आता खूप हलकं वाटतंय. ओम, अरे तू तिचं बोलणं एवढं मनावर घेऊ नकोस. ती आतून हल्ली आहे, त्यामुळे ती काही वेळी बोलतेय. डॉक्टर पत्कींविषयी बोलतोय मी. आणि ये तो होताही रहते, ऑर्डर आपल्या विरुद्ध निघणारच होती, आपण बोललोही होतो. अरे ही केस एक निमित्त होत रे. ती केस हरल्यामुळे तू आणि तू क्रिटिकल फॅमिली मॅटर्स हाताळण्यात किती प्रगल्भ झालायस हे आपण शोधणार होतो ना मग. आणि भाऊ, मला काहीच प्रॉब्लेम नाही तुझ्या अगेन्स्ट. हा, तो हे राजीनामा वगैरे काही मी असं काही स्वीकारत नाही. सर मला तिची भीती वाटत होती म्हणून मी ही केस घेतली होती. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का कोर्टात, मला कोर्टाच्या वास्तूची भीती वाटत होती, त्या जागेची भीती वाटत होती, म्हणून मी वकील व्हायचं ठरवलं. आता ती भीती गेली सर. मला जे अचीव करायचं होतं ते मी केलंय सर. आता मी तसंच काम करत राहिलो तर मग मी शिळा होईल. नाही, डोंट टेल मी दिस. तुझं एम काय होतंय मला माहिती आहे. यू आर अ टॅलेंटेड बॉय, यू हॅव अ व्हेरी ब्राईट फ्युचर, आय नो दॅट. नाही सर, नाही, मला काही ब्राईट फ्युचर वगैरे नाही. मला कंटाळा आलाय सर, मला जायचंय. मी आता आणखी हे नाही रेटू शकत. आणि पुढे काय करणार आहेस? माहित नाही सर, मला जे आवडतंय ते मला शोधायचंय. अच्छा, आणि ते तुला इथे नाही सापडले, दुसरीकडे सापडणार आहे. मला जे आवडतंय ते खरं तर हरवलंय आता. काय फकीर बिकीर व्हायचं ठरवलंच नाही काय? सर ते जर होऊ शकलो असतो तर बरं झालं असतं. त्यांना जो जगण्यात आनंद मिळतो तसं जगायला आवडलं असतं मला. बघ, मी तुझा राजीनामा स्वीकारत नाहीये. मी एक काम करतो, मी हा आत्ता असा इथे ह्या ड्रॉअर मध्ये ठेवलाय. ओके, काही दिवसांनी जर का तुला असं वाटलं
काही दिवसांनी तुला असं वाटेल की इथेच तुझा आनंद आहे, इथे काम करायला तू परत येशील, मला कॉन्फिडन्स आहे. हा तर यू टेक अ ब्रेक. मी सँक्शन करतोय तुझी रजा. सर माझा निर्णय नाही बदलणार. आय एम शुअर. थँक्यू सर. तुमच्याकडनं खूप शिकायला मिळाला, खूप छान अनुभव मिळाला मला. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. बरं झालं फोन केलास, मी तुलाच फोन लावणार होतो. प्रधानजी, काहीतरी गडबड वाटते मला. गडबड वाटते काय? गडबड झालीये. आमच्या पार्टीनं त्यांच्या आठवणीत डोळ्यातून अश्रू काढले रे. 4 दिवस रजेवर आहे. अरे हे तर काहीच नाही, ते आमच्या पार्टीने पार्टीच सोडले, राजीनामा दिलाय. काय बोलतोस काय? दिस इज सिरियस. करायचं काय मग आपण? काय करायला गेलो एक आणि नाही, मी फोन करतो त्यांना. डोंट वरी, काहीतरी मार्ग निघेल. फारूक भाई, यहां पे आइए. मैंने जो सारी किताबें लाई थी वो मैंने यहीं पे रख दी है, और मैं जो 138 के मैटर्स हैंडल कर रहा था वो मैंने ऊपर के कंपार्टमेंट में रख दिए. अब ये ऑफिस के 138 के स्पेशलिस्ट आप हो. सर आप ऐसे क्यों बात कर रहे हो? कहीं छुट्टी पर जा रहे हो क्या? हाँ फारूक भाई, बहुत लंबी छुट्टी पे जा रहा हूं, फिर से अभी वापस नहीं आऊंगा. प्लीज ऐसे मत जाइए सर, प्लीज. जाना तो पड़ेगा फारूक भाई. अभी डिवोर्स लेके आए हो प्रधान सर से, रेजिग्नेशन लेटर देकर आ रहा हूं. सर हमने आपसे बहुत कुछ सीखा है सर. क्यों शर्मिंदा कर रहे हो फारूक भाई? ये तो आपकी अचीवमेंट है. अब छा जाओ, कर लो ऑफिस मुट्ठी में. हाँ, लेकिन हमेशा की तरह आप कंफ्यूजन मत क्रिएट करना, क्योंकि आपकी कंफ्यूजन झेलने के लिए मैं नहीं रहने वाला हूं. आप सर आप बेफिक्र रहिए, मैं संभालूंगा सर. ये हुई ना बात. सूर्या. येस सर. आतापर्यंत तुला आपल्या ऑफिसचं सगळं कळलंच असेल, पण तरी मी जाता जाता तुला सांगतो महत्वाच्या गोष्टी. हे बघ, ही फॅमिली मॅटर्स आहेत आणि ही सिव्हिल मॅटर्स आहेत. मी सगळ्या मॅटर्सच्या तारखा त्या फाईल्सवर लिहिलेल्या आहेत स्टेजेस प्रमाणे. आपण प्रत्येक तारखेला कोर्टाला मेन्शन करायचं. ओके? आणि आता 6 महिने झाले, प्रधान सरांना आणि शोभना मावशीला जास्त त्रास नाही द्यायचा. अरे ओम, आलोच. अरे Okay, bye-bye everybody. Pleasure working with you all. I'm proud of you. अरे ओम, काय बोलतोयस तू? कुठे निघालास तडकाफडकी? हा, आणखी एक गोष्ट. खूप काम करा, सुट्ट्या घ्या, मजा करा, फिल्म्स पहा, एन्जॉय करा. ओए हसमुख राय, काय
आता कायमचं बाय. सकाळी रोज आता तू चहा कोणाला देणार रे? तुम्ही कुठे चालला? वाट फुटेल तिकडे. हा काय नाही, असाच हसत राहा. आणि हो, कधी आठवण आली माझी तर फोन कर मला. आहे ना माझा नंबर तुझ्याकडे? सर तुम्ही खरंच परत येणार नाही आहात? नाही. सर एक सांगू, तुम्हाला काम करताना बघितलं ना स्फूर्ती येते. आता तुम्हीच नाही म्हटल्यावर तोंड नाही पाडायचं. आणि आता स्वतःची स्फूर्ती स्वतः मिळवायची. काय आणि टेन्शन नको घेऊ. आता त्या मॅडम कधीच आयुष्यात येणार नाहीत आपल्या ऑफिसमध्ये, त्यामुळे तुला कोणीच ओरडणार नाही. चल पळतो. बाय. मी खूप वेळा फोन ट्राय केला पण लागला नाही. मला कळलंय